गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहेत सगळे? आय होप सगळे मजेत आनंदित असणार. तर हा व्हिडिओ आहे 4-7 दिवसाआधीचा. सो इथे अमेरिकामध्ये ना थंडी सुरू झाली आहे आणि भयंकर अशी थंडी सुरू झाली आहे आणि हवामान खात्याकडून वॉर्निंग आलेली की 2 दिवस टेम्परेचर मायनसमध्ये जाणार आहे. आता टेम्परेचर मायनसमध्ये होणार म्हणजे हे सगळी झाडं खराब होणार. म्हणून आज जेवढी निघेल तेवढी भाज्यांची हार्वेस्टिंग करून घेते आणि ही माझी यावर्षीची शेवटची हार्वेस्टिंग आहे आणि खूप वाईट वाटतं, हे माझं सुंदर हिरवागार बाग रात्री पडणाऱ्या मायनस टेम्परेचरमध्ये सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. चला, चेरी टोमॅटो भरपूर प्रमाणात मिळाले, सोबतच वांगी, थोडीशी पापडी, एक शिमला मिरची एवढं मिळालं. चला, टेक 2. 2 दिवस मायनस टेम्परेचर पडल्यानंतर माझ्या बागेची परिस्थिती कशी आहे ती आज बघूया. आमच्या बागेची परिस्थिती काहीशी अशी होती, बागेतील झाडं सगळी बर्फाने फ्रीज झाली होती आणि पंपकिनच्या झाडाला तर जस्ट आत्ता काही दिवसाआधी फिमेल फ्लावर आलेलं होतं आणि ते सुद्धा आज खराब झालं. मिरची, अरवी, शिमला मिरची, पापडीचं सगळं झाडं खराब झाले आणि हे नॅचरल आहे बरं. म्हणजे दरवर्षी असं होतंच, मार्चमध्ये झाडं लावतात आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सगळी झाडं थंडीमुळे खराब होतात.